घरात असं आपली मुलगी जर गेलो आपण, साधं उदाहरण आहे, आपली मुलगी आपण गेलो ना आपली मुलगी जर पडद्याआडानं बोलायला लागली आपल्या संग किती वाईट वाटेल हो. आपण हॉलमध्ये बसलो ना आपली मुलगी जर अशी पडद्याच्या आडानं बोलायला लागली आपल्याला काय वाटेल हो, वाईट वाटणार का नाही. मग आपली सून सुद्धा पडद्याच्या आडानं ठेवताना आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे का नाही. आपली लेक आपल्याला गाडीवरनं फेरल हे स्वप्न बघितलं तरी गुदगुले होते ते का नाही. माझी लेक अशी गाडीवर फिरायला लागली डोळ्यापुढे फक्त आणा आणि आपली सून फिरायला लागल्या म्हणलं की काय ग बाई माझं एवढा कष्टानं सांभाळा. आणि कष्टानं सांभाळा हे शब्द तेवढा बोलायचा नाही. उन्हाळ्याची कुठल्याही आईनं पोरं देवाला सोडलेले नाही, सगळ्यांनी कष्टानं सांभाळलं. कष्टानं सांभाळलेलं त्या पोराला कधी पोरगी जीवली जीव काढते माता. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहित आहे का, आपल्याला वाईट वाटतं की मला जी मिळालं नाही ती तिला भोगाय मिळते आणि हे नसलं पाहिजे. आपण काय म्हणतो एवढं एवढं त्याला होतं आमच्या डोसक्याला सुद्धा नसायचं म्हणतो ना. अगं सगळीच होती तेव्हा त्याला जाच म्हणत नाही, ती परिस्थितीच होती हो. त्या परिस्थितीला आपण जाच म्हणून चालेल का. ती सगळीच माणसं तशी होती तसं आपण होतो. आता काळ बदलला आहे, आपल्या बरोबर समाज आपला सुधारणार आहे, आपली सून सुधारणार आहे, आपली लेक सुधारणार आहे. ही ज्या वेळेला आपल्याला कळेल त्याच वेळेला आपल्याला ह्या अशा पद्धतीची मंडळं आराधना करण्याचा अधिकार आहे. म्हणून आपण ह्या सगळी व्याख्यानं चालली आणि ही जीवाची तोड चालली.